आदरणीय पूज्य लामाजी आणि पूज्य भंते विलाचार्यजी आकाजी लामाजी आणि विलाचार्यजी यांचं संयुक्तिक स्वागत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये होत आहे। बऱ्याच दिवसापूर्वी या ठिकाणी बौद्ध समाजामध्ये हा विषय होता की दोन बंदेचे दोन आंदोलन आहेत, परंतु असं काही नाही, ते दोन एक साथ आहेत आणि एक साथ हा लढा महाबोधी मुक्ती आंदोलनाचा चालत आहे। आपण सर्वांनी म्हणायचं आवाज दो, आपण माझा हम एक है, आवाज दो हम एक है। कुणासाठी नारा चाललाय? दोन बंदेसाठी चाललेला आहे। आवाज दो हम एक है, आवाज दो हम एक है, आवाज दो हम एक है। आम्ही 2567 वर्षापासून भिक्खू म्हणून एकत्र जाऊन उपासक उपासिकाच आमच्याबद्दल भ्रम फैलवत असतात, परंतु असं काही नाही। त्यांनी संपूर्ण जीवन महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनासाठी समर्पित केलेलं आहे आणि तो लढा पुढे चालू ठेवणार आहे। आपलं काम काय, फक्त उपासक उपासिका म्हणून भिक्षू म्हणून मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहायचं आहे। आणि त्याने सिद्ध केलं, मला जरा हिंदी कमी येते, उन्होंने सिद्ध किया कि हम लोग इंतजार कर रहे, हमारे नेता लोग के 50 साल से ही एक साथ आएंगे, लेकिन अभी तक कभी आएंगे पता नहीं। मेरे दादाजी भी कहते थे हमारे बुद्धिस्ट नेता एक होना चाहिए, मेरे पिताजी भी कहते हैं बुद्धिस्ट नेता एक होना चाहिए, अभी मैं भी कह रहा हूँ सब लोग एक आना चाहिए बुद्धिस्ट नेता, परंतु वो कभी आएंगे कभी नहीं मुझे पता नहीं। लेकिन हमारे बंदे दो महीने से अलग अलग थोड़ा चल रहा था, लेकिन 2 महीने के अंदर ही उन्होंने सिद्ध किया कि हम एक साथ काम करेंगे। आणि म्हणून यानंतर बौद्ध राष्ट्रामध्ये भिक्खू संघाला आदर्श मानून धम्मचळवळ गतिमान होत असते आणि म्हणून ते ऐतिहासिक उज्ज्वल आणि महान काम करत आहेत बौद्ध राष्ट्रातील लोक। आणि म्हणून भारतात जर ऐतिहासिक महान काम करायचं असेल तर तमाम बौद्धिस्ट उपासक उपासिकांनी बौद्ध भिक्खूंच्या सोबत आपण आहोत, परंतु ताकदीने राहिलं पाहिजे, जसं आपण संस्थेच्या पाठीमागे राहिलं पाहिजे। त्याचबरोबर जे काय बौद्ध भिक्षू आहेत हे बौद्ध भिक्षू धम्माचं काम करत असो। आदरणीय पूज्य भंतेचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। हॅलो या ठिकाणी आजच्या या महान ऐतिहासिक जी काही संयुक्त सभा होत आहे, या सभेचे सभा अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संजय गायकवाड, विशाखा गायकवाड यांनी त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर राजेश धारगावे हे सुद्धा माननीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचं स्वागत करतील। डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पंचशील धम्मध्वज यात्रेचे संयोजक राकेश धारगावे हे डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांना पंचशील ध्वजाने सन्मानित करतील।
डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं स्वागत राकेश धारगावे संपन्न करत आहे. या ठिकाणी आज या पवित्र पावन मुंबई नगरामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. या ऐतिहासिक नगरामध्ये पूर्ण भिक्खू संघाला ज्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व एकत्र येतात भिक्खू संघ असे मुंबईचे अध्यक्ष भिक्खू संघाचे यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा कार्यक्रमाचे आयोजक आणि या रॅलीचे आयोजक नितीनजी आणि राकेशजी यांना या ठिकाणी सूचना आहे. पूज्य भदंत शांतिरत्न मुंबई प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे आणि मुंबई प्रदेश भिक्खू संघाचे सचिव KR लामा यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान या आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तोगडियाजी साहब यांचे स्वागत आपले माननीय कांबळे करतील. हॅलो. या ठिकाणी बुद्धगया महाबोधी महाविहार हे जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे याला गतिमान करण्यासाठी आर्थिक बाब ही खूप महत्त्वाची असते. आर्थिक बाबीशिवाय ही यात्रा किंवा हे आंदोलन पुढे जाणार नाही. तर या आंदोलनाला या ठिकाणी समर्पण म्हणून कुठे ना कुठेतरी आपला सुद्धा सिंहाचा वाटा या आंदोलनाला असावा या उद्देशानं प्रमुख उद्देशानं उपासिका संध्या उन्हावणे हे या ठिकाणी पूज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो पूज्य बनते विनयचार्य आणि आकाश लामा या तिघांना सुद्धा या ठिकाणी चेकच्या माध्यमातून आर्थिक दान देत आहे. सर्वांनी त्या दानाचं अनुमोदन करायचं आहे.